नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे। कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असा आहे, गते शोकम न कुर्वीत, गते शोकम न कुर्वीत, भविष्यम नैव चिंतयेत, भविष्यम नैव चिंतयेत, वर्तमानेषु कालेषु, वर्तमानेषु कालेषु वर्तयन्ति विचक्षणा, वर्तयन्ति विचक्षणा। म्हणजे मित्रांनो, बुद्धिमान माणूस, बुद्धिमान व्यक्ती हा गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसत नाही किंवा भविष्यात पुढे काय होईल, कसं होईल याचा विचार करत बसत नाही, तर तो आत्ता आणि इथे मला काय करता येईल, म्हणजे वर्तमानात काळात मला काय करता येईल याचं सदैव चिंतन करत असतो आणि त्याविषयी काम करत असतो। बरोबर मित्रांनो, आपल्याला बुद्धिमान व्हायचं आहे, आपल्याला गुणवान व्हायचं आहे आणि आपल्याला आरोग्य संपन्न व्हायचं आहे आणि हे सर्व होण्यासाठी आपल्या मदतीला आहे ना भारतीय आयुर्वेद शास्त्र। तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल, तर आजचा आपण विषय पाहूया। आजचा विषय आहे संधिवात, आमवात, गुडघेदुखी आणि आयुर्वेद। बरोबर, संधिवात, आमवात, गुडघेदुखी आणि आयुर्वेद। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहेत। तर स्वागत करूया वैद्य सचिन भागवत गोडसे सरांचं। नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो। वैद्य सचिन भागवत गोडसे, आपण तज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आहात। आपण भारतीय आयुर्वेद शास्त्रात MD ही पदवी केलेली आहे, पदवी मिळवलेली आहे। सरांच्या गाठीशी 18 वर्षाहून अधिकचा संपूर्ण आयुर्वेद प्रॅक्टिस सर करतात। तर त्याचा अनुभव आहे। श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालयाचे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत, आपली सेवा देत आहेत। गोडसे सरांनी हजारो रुग्णांची गुडघेदुखीसारखे अत्यंत त्रासदायक व वेदनादायक विकारांची यशस्वी चिकित्सा करून हजारो ऑपरेशन्स टाळलेली आहेत आणि लहान मुलांपासून म्हणा, स्त्रियांपासून ते 80-85 वयोवृद्ध रुग्णांची जी गुडघेदुखीसारखी जी अत्यंत जुनाट असा जो दुर्धर विकार आहे त्यावर सरांनी विशेष संशोधन करून, नवनवीन औषध पद्धतीत संशोधन करून रुग्णांना त्याचा फायदा करून दिलेला आहे आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रुग्णाला कसा फायदा देता येईल त्या निगडीत सरांचं काम चालू असतं। नुसतं गुडघेदुखी नाही तर गुडघेदुखीसोबत सर्व वात व्याधी जसं मणक्याचे विकार, संधिवात, आमवात, मणक्याचे विकार, किडनी विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व, स्थौल्य, थायरॉईड, नंतर मधुमेह, उंची वाढवणे आणि पोटाचे सर्व विकार म्हणा, कॅन्सरसारख्या आजारांच्या उपचारात देखील सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे। वैद्य गोडसे कुर्डुवाडीसोबत मुंबई, दादर, ठाणे, पुणे, दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा पुरवत असतात, वैद्यकीय सेवा देत असतात। तर त्याचा आपण जरूर अवश्य लाभ घेऊ शकता। तर असे तज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आज आपल्यासोबत आहेत। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। हॅलो डॉक्टर, नमस्कार। कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आणि आजचा आपला विषय संधिवाताशी निगडीत आहे। तर सर्वप्रथम आम्हाला संधिवात म्हणजे काय ते जाणून घ्यायला आवडेल। बरोबर, सुरुवातीला आपला जो विषय आहे संधिवात, आमवात आणि गुडघेदुखी, ह्यामध्ये कॉमन काय आहे तर वात। ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष असतात। प्राकृत वात काय करतो आपल्या शरीरामध्ये, आपलं चालणं, उठणं, बसणं, खेळणं, किंवा त्याची जर आपण व्याख्या पाहायला गेलो तर वायुस्तंत्र यंत्रधरहा, हे जे आपलं यंत्र आहे, तंत्र, हे सगळ्याला जे धरणार आहे किंवा धारण करून जे ठेवणार असतं ते म्हणजे प्राकृत वायू असतं। वायुस्तंत्र यंत्रधरहा प्राणोदान समान व्यान अपानात्वा स्थूलानु शरणाम स्वेप्ता महिर्बलानाम, हे तिथून ते डायरेक्ट अनुष्य अनवृत्त हा, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरातले जे काही उठणं असेल, बसणं असेल, चालणं असेल, ते आपलं खाल्लेला आहार आहे तो पचणं, त्यानंतर त्याचं मलमूत्राचं विसर्जन होणं, त्यानंतर गर्भाचं बाहेर विसर्जन होणं, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत जोपर्यंत शरीरामध्ये आपल्या प्राकृत वायू आहे तोपर्यंत, किंबहुना आपलं आयुष्य हे सुकर चाललेलं असतं जोपर्यंत आपल्या आयुष्यातला वायू हा प्राकृत आहे तोपर्यंत। एकदा वायू विकृत झाला म्हणजे वायू बिघडला किंवा वात बिघडला शरीरातला की एक एक आजार व्हायला सुरू होत असतात। आता वायू कुठल्या कारणाला बिघडला त्याच्यानुसार हे आपण हे करत असतो, त्याचं वर्गीकरण करत असतो। संधिगत वात असं म्हणलं जातं, म्हणजे सांध्याच्या ठिकाणी वाढलेला वात हा दोन पद्धतीने वाढू शकतो। सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे एक धातुक्षयजन्य आणि दुसरं स्रोतरोजन्य। धातुक्षयजन्य म्हणजे काय की वयानुसार होत चाललेली झीज असेल किंवा खूप कष्ट करून, खूप ताण पडून
किंवा अति प्रवास करून, अति व्यायाम करून, अति मैथून करून, किंवा एखाद्याचं काबड शेतकऱ्यासारखं असेल किंवा एखाद्याचं कामच जास्त असेल, तर ह्यांच्यामध्ये वात हळूहळू वाढत जातो आणि वयानुसार शरीराची झीज होत जाते. हे झालं धातुक्षयजन्य, ह्याला म्हणतात संधिगत वात किंवा संधिवात. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आमवात. आमवातामध्ये काय होतं की जो वायू आहे तो हे होतो, म्हणजे दुष्ट होतो किंवा तो विकृत होतो. तर तो कशाने होतो? शरीरामध्ये आम साठल्यामुळं. आता आम म्हणजे काय? आम आणि वात हे दोन शब्द आहेत. त्यातला आम म्हणजे काय की शरीरामध्ये न पचलेला आहार किंवा जे अतिप्रमाणात खाल्लेलं जातं ते अपचन होतं. अपचित साठलेला जो मेद असतो, म्हणजे जसं आपण इडलीचं जे आंबवलेलं पीठ असतं ना, त्या पद्धतीने शुक्त पाक असंच म्हणलेलं आहे चरकाचार्याने त्याला. तर तो जेवढा शरीरामध्ये राहील ना, तर तो काय करतो शरीरामध्ये, ह्याला अगोदर आम म्हणजे काय ह्याची जी ह्याच्यानुसार आयुर्वेदानुसार व्याख्या जर पाहिजे म्हणलं तर अविपक्वम असंयुक्तम दुर्गंधम बहुपिच्छलम, म्हणजे अविपक्व न पचलेला महाग, दुर्गंध म्हणजे खराब वास येणारा, पिच्छल म्हणजे चिकट असणारा, हा काय करतो? सदनम सर्वगात्राणाम आमम इत्यभिहिते, म्हणजे सगळ्या शरीराला आळसवून टाकतो. हा आम जो आहे तो म्हणजे काय होतो? शरीरामध्ये खाल्लेल्या आहारातून जो अपचित मेद किंवा आम म्हणतो आपण त्याला, चिकट पदार्थ, तो शरीरामध्ये साठतो. शरीर हे काय करत असतं? आपल्या शरीरातून बाहेर टाकायचा प्रयत्न करतं, पण रोज जर आम तयार व्हायला लागला तर तो आम काय होतो? आपल्या शरीरातून रक्तात मिसळतो. रक्तातून काय होतं? छोट्या सांध्यामध्ये जायला लागतो आणि छोटे सांधे ते आखडायला, लांबवायला त्रास व्हायला लागतो. तर आता समजा एखादा सांधा आहे तर त्याच्यात आम जर साठला तर काय होऊ शकतं? तिथल्या जर रक्तवाहिन्या जर दबल्या तर तो सांधा गरम व्हायला लागतो. त्यानंतर वातवाहिन्या दबल्या तर सांधा ठणकायला लागतो आणि त्याच्याबरोबर जर का रसवाहिन्या दबल्या तर तो सांधा आहे तो सुजायला लागतो. म्हणजे कोणत्याही छोट्या सांध्यापासून ते मोठ्या सांध्यापर्यंत तो सांधा सुजत असेल, ठणकत असेल, गरम होत असेल तर मग मात्र त्या ठिकाणी आम साठल्याने हा जो त्रास आहे तो आमवात असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं वाताचे जे बिघडण्याचे जे हे आहे कारण आहे ते कशामधून आहे आणि कशामुळे तो वात आहे तो विकृत झालेला आहे, हे जर आपल्याला समजलं, म्हणजे त्याचं निदान जर समजलं तर तो संधिवात आहे का आमवात आहे हे समजतं. आणि त्याच्यापुढे आपण जर एक लक्षण पाहायला गेलो तर मग मात्र त्याचं वर्गीकरण संधिवात आणि आमवात हे करावं लागतं. त्याचं कारण असं की संधिवाताची ट्रीटमेंट आमवाताला करायला गेलं तर त्रास वाढतो आणि आमवाताची संधिवाताला ट्रीटमेंट गेली तर त्रास वाढतो. म्हणून त्याचं निदान हे आयुर्वेदिक पद्धतीनं होणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी हा अभ्यासाचा प्रकार केलेला आहे. फारच छान सर, सहज सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला कल्पना दिली की संधिवात आणि आमवात म्हणजे काय, तर त्यामध्ये फरक सर कसा करायचा आणि होण्यामागे काय कारणं असतात? संधिवात म्हणा, आमवात होण्यामागे काय कारणं असू शकतात? बरोबर आहे. कारण छान प्रश्न विचारला तुम्ही की बऱ्याचदा पेशंट सांगतो की वाताचा त्रास आहे, पण त्याला संधिवात आहे का आमवात हे घरच्या घरी पण ओळखू शकतो तो. तर तो कसं ओळखू शकतो? पहिल्यांदा आमवातासाठी काय म्हटलं जातं की सिमेट्री, म्हणजे दोन सांधे एकाच वेळी दुखतात. समजा गुडघा दुखतं तर दोन्ही गुडघे दुखतात, मनगड दुखतं तर दोन्ही मनगड दुखतात, हे आमवातामध्ये असतं. आणि संधिवातामध्ये काय असतं? सगळं शरीर ठणकत असतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं अर्ली टार्गेटिंग असं म्हटलं जातं. अर्ली टार्गेटिंग ह्याचा अर्थ असा की पहिल्यांदाच आमवातामध्ये काय होतं? अगोदर छोटी म्हणजे बोटं दुखायला लागतील, त्यानंतर मनगड दुखायला लागेल, त्यानंतर कोपर दुखायला लागतो, त्यानंतर खांदा, म्हणजे छोट्या सांध्यापासून मोठ्या सांध्यापर्यंत दुखत जातं. पण संधिवातामध्ये काय होतं की सगळे सांधे, कुठलाही सांधा, अगोदर मोठा सांधा दुखायला लागतो, त्यानंतर छोटे सांधे दुखायला लागतात. अगोदर मोठे सांधे का? आणि हे वेट बेरिंग सांधे असतात. समजा झीज व्हायला लागली तर अगोदर खुबा दुखेल, कंबर दुखेल, गुडघा दुखेल, घोटा दुखेल, अशा पद्धतीनं हे सांधे दुखत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये काय होतं आमवातामध्ये आणि संधिवातामध्ये की आमवात हा सिस्टेमिक आहे. म्हणजे काय की आमवात फक्त जॉईंटला किंवा फक्त सांध्याला तो अफेक्ट करत नाही किंवा त्याच्यावरती परिणाम करत नाही, तर आपलं हृदय असेल, फुफ्फुस असेल, डोळे असतील, त्वचा असेल, ह्याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. तसं हा जो आहे संधिवात तो फक्त सांध्याशी संबंधित असतो किंवा वयानुसार होणारा आपण जो आजार म्हणतो तो होत असतो. आणि ह्याच्या पुढं जाऊन जर आणखी फरक आपल्याला पाहायचा असेल किंवा घरच्या घरी पाहायचं असेल, अंगाला तेल लावलं आणि शेकलं तर वाढतो तो म्हणजे आमवात, आणि अंगाला शेकलं आणि बरं वाटत असेल तर तो म्हणजे संधिवात. सकाळी उठल्यानंतर अंग जखडतंय, आखडतंय, दुखतंय, आळस येतंय, शरीर जड वाटतंय, उठूच वाटत नाही, हालचाल केल्याशिवाय बरंच वाटत नाही किंवा थोडासा व्यायाम केल्याशिवाय बरं वाटत नाही किंवा आंघोळ झाल्याशिवाय शरीर अंग दुखायचं कमीच होत नाही, हा म्हणजे आमवात, म्हणजे सकाळी वाढणारा. आणि संध्याकाळी वाढत असेल किंवा कटकट आवाज येत असेल तर तो म्हणजे संधिवात असतो. त्यानंतर इतर जी ह्याच्यासोबत जे लक्षणं असतात आमवातासोबत, ते म्हणजे काय असतं? आळस असणं, गौरव असणं, जड असणं, म्हणजे इतर सगळे आपले सिस्टीमचे लक्षणं असतात. आणि संधिवात म्हणजे फक्त संधिवाताचे असतात. आमवात हा लहान वयापासून कुणालाही होऊ शकतो, म्हणजे 30-40 वर्षाच्या पर्यंत, साधारण 10-12 वर्षाच्या मुलापासून ते 30-40 वर्षापर्यंत होऊ शकतो. संधिवात मात्र मोस्टली
हा 40-45च्या पुढे म्हणजे साधारण उतार वयातला किंवा म्हातारपणीचा हा आजार आहे असं म्हटलं जातं. म्हणजे साधारण एवढ्या लक्षणावरून सुद्धा आपल्याला कळू शकतं घरच्या घरी की हा संधिवात आहे का आमवात आहे. अरे छान मित्रांनो, आपल्याला सहज सोप्या भाषेत सर समजवत आहेत. संधिवात, आमवात आणि गुडघेदुखीकडे पण वळायचं आहे आणि तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचं देखील सरांकडून समाधान करून घ्यायचं आहे. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र, पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी, 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या विषयात, आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि विषय पण महत्त्वाचा आहे, आमवात, संधिवात, गुडघेदुखी आणि आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन आपल्याला करतायत तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य, ज्यांनी आयुर्वेद शास्त्रामध्ये MD केले असे वैद्य सचिन भागवत गोडसे सर. गोडसे सर, आमवात आणि संधिवातविषयी तुम्ही छान समजवलं. दोघांपैकी घातक कुठला किंवा त्रासदायक कुठला ते विषयी पण सांगा. आणि तुम्ही आजच्या विषयामध्ये गुडघे देखील जोडलेली आहे, तर ते का, आमवात संधिवात यांचा परिणाम काय होतो ते देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर आहे. आता घातक म्हणण्यापेक्षा काय होतं की आमवाताचा जो त्रास आहे तो हा आता अलीकडे काय झालं की ह्या आपली जी बदललेली लाईफस्टाईल किंवा जीवनशैली म्हणतो त्यामुळे काय होतं, अलीकडे 10-12 वर्षाच्या मुलापासून ते तुम्हाला सांगितलं की 30-40 वयापर्यंत सुद्धा स्त्रिया रुग्ण वगैरे असतील तर ते हे जास्त प्रमाणात येत आहेत आपल्याकडे. त्यामुळे ह्याचं पर्सेंटेज हे वाढत चाललेलं आहे. त्यामुळं काय होतं की कुठलाही वाताचा आजार झाला ना, तर तो आमवात असू दे किंवा संधिवात असू दे, ठरलेलं काय असतं की हाडाची झीज होत जाते. हाडाची झीज व्हायला लागली की पहिल्यांदा काय तर वेट बेरिंग आपले जॉईंट असतात, ते गुडघा असेल, कंबर असेल, हे दुखायला चालू होतं. गुडघा दुखायला चालू झालं, कंबर दुखायला चालू झालं, तिथली झीज वाढायला चालू झाली की शेवटी ह्याची परिणती कशात होते, डॉक्टरने जाणे, गोळ्या औषधं खाणे, गोळ्या औषध खाल्ल्यानंतर काही दिवस इंजेक्शन घेणे, त्यानंतर बरं नाही झालं तर मग पुढं डॉक्टर सांगतात की आता ऑपरेशन, MRI करावं लागेल. MRI झालं, जास्त झीज झाली तर ह्याचं ऑपरेशनपर्यंत परिणती होऊ शकते. तर गोष्ट एकदम छोटी असते पण त्याच्यातून जाऊ कुठं शकतो पेशंट, हा ऑपरेशनपर्यंत जाऊ शकतो. तर तुम्हाला उदाहरण सांगतो मला जे आठवतं ते की आपल्याकडे ह्याच्यातला पुण्यामधला एक पेशंट होता. तर वय होतं 20-21 वर्ष, त्या मुलाचं वय होतं 20-21 वर्ष. आणि तो मुलगा होता तो म्हणजे पैलवान, म्हणजे हे करायचा, कुस्ती खेळायचा तो पैलवान. त्याच्या लहानपणापासून त्याची पैलवान की हा त्याचा शाळा शिकत असताना तो त्याचा छंद तो जोपासत होता. खेळताना काय झालं, त्याच्या पायाला इजा झाली, पडला तो आणि त्याच्यानंतर त्याला लिगामेंट इंजुरी झाली. लिगामेंट इंजुरी झाल्यानंतर त्यांनी काय केलं की जाऊन एका चांगल्या पुण्यातल्या प्रतितेश हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर त्यांना सांगितलं 1-1.5 महिना रेस्ट घ्यावी लागली. 1-1.5 महिना रेस्ट झाली, 2 महिने झालं, 4 महिने झालं, 6 महिने झालं, पण त्याची सूज काही उतरली नाही आणि त्या रुग्णाला उठून चालता येईना. उठून चालते ना, जागेवरती सगळं झालं, म्हणजे त्याचे टॉयलेट वगैरे सगळं जागेवरती करावं लागलं. अशा ह्याच्या कालावधीमध्ये काय झालं, त्याचं वजन वाढत गेलं. वजन वाढल्यानंतर अजून त्रास वाढत गेला. त्यानंतर मात्र त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडे, तिसऱ्या डॉक्टरकडे असं करत करत आपल्या एका पेशंटने त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा इथं जाऊन पहा. मग ती ज्यावेळी आपल्याकडे आली त्यावेळी बघितलं तर ही सगळी जी लक्षणं होती ती सामवाताची होती. आयुर्वेदाकडे ज्यावेळी कुठलाही पेशंट आला, म्हणजे ऑपरेशन झालेलं असेल किंवा ऑपरेशनच्या अगोदर जर आलं असेल तर त्याचं निदान हे आयुर्वेदिक पद्धतीने केलं जातं. तर त्याचं सामवाताप्रमाणे निदान केलं आणि त्याला दीपन, पाचन आणि रुक्षण सुरुवातीला ट्रीटमेंट केली. ज्यावेळी रुक्षण चालू केलं त्यावेळी त्याचं जवळजवळ 90-92 किलोचे जे वजन होतं ते 70-75 वरती आणलं आपण साधारण 3 ते 3.5 महिन्यामध्ये. हे वजन कमी झालं आणि त्याला त्यानंतर त्या ठिकाणी बृहणबस्ती देण्यात आल्या. ज्यावेळी बस्ती द्यायला त्याला चालू केली त्यावेळी त्याचं जे शोधन म्हणतो आपण, शोधन झाल्यानंतर जे शमन करायचं त्या ठिकाणी बस्ती चालू केल्या. बस्ती चालू झाल्यानंतर पेशंटला त्या इतर जे सांधे होते त्यातला जो आर्म होता तो कमी झाला. त्यानंतर उठणं, बसणं, चालणं त्याला व्यवस्थित व्हायला लागलं. वजन कमी झाल्यामुळं उठण्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि साधारण 4थ्या ते 5व्या महिन्यामध्ये पेशंट वॉकरवरती व्यवस्थित चालायला लागला. त्याच्या पुढे जाऊन एवढंच फक्त झालं का, तर त्यानंतर 4-4.5 महिन्यानंतर आपण त्याचं परत MRI केलं. MRIमध्ये तर सांध्यातलं तर काहीच नव्हतं, फक्त गुडघेदुखी राहिली होती आणि बाकी सांध्याचं सगळं कमी झालेलं होतं. त्यातलं जे त्याचं लिगामेंट टिअर होतं ते व्यवस्थित जुळलेलं नव्हतं. त्यामध्ये जे फ्लुइड डिफ्युजन वगैरे जे सगळं होतं, मी आतमध्ये साठलेलं पाणी, ते सगळं पूर्ण कमी झालेलं होतं. आता त्याच्या पुढची जी कंडिशन होती ती म्हणजे त्या सांध्याला आपल्या त्या जे लिगामेंट होतं त्याला ताकद द्यायची. आता ही ताकद देणं म्हणजे काय असतं, आयुर्वेदानुसार हा एकदम सूक्ष्म विचार आहे. शिरागतवात, कंडरागतवात ह्याची जर ट्रीटमेंट केली, कारण शिराखंडा तयार होत असतात कशामधून, ह्याच्यातून
म्हणजे रसात स्तन्यम ततो रक्तम अश्रुजा कंडरा शिरा, म्हणजे रसातून स्तन्य आणि रक्तातून शिरा आणि कंडरा तयार होत असतात, किंवा मेदाचा जो खरं पाक आहे त्याच्यातून कंडरा आणि जो मृदू पाक आहे त्याच्यातून शिरा तयार होत असतात. त्यामुळे रक्त आणि मेदोपाचक ह्याचं जर दोन्ही कॉम्बिनेशन केलं, हे जर औषध 2-3 महिने पोटात दिलं तर शिरागत आणि कंडागत वात कमी होतो, म्हणजे तिथली लवचिकता वाढते. आपण साधं उदाहरण जर घेतलं ना की एखादा कडक झालेला भाग आहे त्याला जर तेल लावून रापून ठेवलं तर तो लवचिक होतो. जसं रबर आहे, बराच दिवस ताणून ठेवला तर त्याची लवचिकता जाते. पण जर का त्याला परत सोडलं, जागेवर आणलं, तेल लावलं तर ते काय होतं, परत त्याची लवचिकता येते. सेम त्या पद्धतीने त्या जी ही आहे लिगामेंट आहे तिची लवचिकता वाढली आणि त्या पेशंटची ताकद त्या लिगामेंटची आपण वाढवू शकलो. आणि मग मात्र विदाऊट म्हणजे कुठल्याही आधार न घेता, वॉकरचा वगैरे किंवा काठीचा आधार न घेता 6 महिन्यानंतर तो मुलगा चालू शकला. आयुर्वेदातून काय होऊ शकतं तर त्याचं तो आमवत तर त्याचं गेलंच गेला, सगळ्या शरीरामध्ये जो साठलेला आम होता तो तर गेलंच गेला. त्यानंतर त्याचं जे झालेलं होतं लिगामेंटचं जे इंजुरी ती परत आपण भरू शकलो, त्या लिगामेंटची ताकद आपण वाढवू शकलो. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं जे कुस्तीचं जे आयुष्य होतं किंवा त्याचे जे भविष्यात त्याला महाराष्ट्र केसरी जिंकायचं जे स्वप्न होतं ते आयुर्वेदानं आपण आज तरी शाबूत ठेवू शकलो. फारच छान, सहज सोपी उदाहरणं देऊन सर आपल्याला विषय समजून देत आहेत. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे, पालघरहून आपल्या मित्रांचा फोन आलेला आहे. रमेश उगले यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. तर माझा प्रश्न असा आहे डॉक्टर की ऋतू बदलून हवामानामध्ये जो बदल होतो त्या हवामानाच्या बदलामुळे, ऋतू बदलामुळे शरीरावर जो असं विपरीत परिणाम होतो, म्हणजे अंग दुखणे, खांदी दुखणे, कंबर आखडणे, तर हे कशा प्रकारे टाळता येऊ शकेल? बरोबर. आणि दुसरं असं की आहारामध्ये आपण जी तेल वापरतो ती तेल कमी जास्त वापरण्याचाही शरीराच्या सांध्यांवर परिणाम होतो का? त्या संदर्भात काय आपण काळजी घ्यायला पाहिजे? सुंदर प्रश्न छान आहे. प्रश्न आहे. धन्यवाद रमेश दादा. डॉक्टर साहेब काय सांगणार? त्यांनी जो प्रश्न विचारला की अंगात हे झाल्यानंतर, ऋतू बदलल्यानंतर अंगामध्ये आखडणं, जखडणं, स्टिफनेस होतं, हे आमवाताचे लक्षण असतात. आमवाताचं जर पेशंट असेल, आबळ जरी आलं तर पेशंट सांगतात माझं अंग दुखतंय, अंग दुखणं हे वाढलंय, हे आमवाताचं टिपिकल लक्षण आहे. आता आमवाताची जी लक्षणं सांगितली आहेत किंवा आमाची जी लक्षणं सांगितली ना त्यामध्ये पण हे सांगितलेलं आहे. होतं काय त्यामध्ये, स्रोतो रोध बल भ्रंश गौरव अनिल मुडता, म्हणजे ह्या ठिकाणी वाताचं हे होतं. त्यामुळे सकाळी पेशंट सांगताना वात अडतो, त्यामुळे सकाळी पेशंट सांगताना सांगतो सकाळी अंग दुखते, अंग जखडते, मॉर्निंग स्टिफनेस ज्याला म्हणतात ना तो म्हणजे आमवात आहे. तर ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, रात्री शरीरामध्ये आम साठला नाही पाहिजे, जेवण लवकर करायला पाहिजे. पहिलं जे शरीर म्हणजे पचायला जे अन्न जड आहे, म्हणजे हे असेल वातुळ पदार्थ असेल, वांग असेल, बटाट असेल, हरभरा डाळीसारखं असेल, भात असतील किंवा साबुदाण्याची खिचडी असेल किंवा जे फूड सॅलड असं म्हणतो हे पचायला जड असतं. त्यानंतर मैद्यासारखे पदार्थ असतील, जे फास्ट फूड, जंक फूड म्हणतो आपण, हे पचायला जड असतात कारण हे फक्त चमचमीत असतात, कारण ते पचायला जड असतात. त्यामुळे किंवा नॉनव्हेजसारखे पदार्थ असतील हे पचायला जड असतात, हे संध्याकाळी खायला नाही पाहिजेत. आहार कमी ठेवायला पाहिजे, लवकर जेवायला पाहिजे. हे एक म्हणजे शरीरामध्ये आम साठणार नाही, सकाळचं मॉर्निंग स्टिफनेस कमी होऊ शकतो. आणि ह्याच्याबरोबर औषध जर घ्यायचं असेल तर सुंठीचा काढा, सुंठ त्याचा काढा करायचा, त्या काढ्यामध्ये 2 चमचे एरंड तेल टाकायचं आणि रात्री झोपताना जर पिलं तर आम तो कमी होतो. त्यानंतर त्या आमाचं जे आतमध्ये साठलेलं आहे तो शरीरातून बाहेर पडायला लागतो, त्याचबरोबर वाताचं अनुलोमन व्हायला लागतं आणि वेदना ते कमी यायला लागतात. हे एक. आणि दुसरं त्यांनी विचारलं की आपण काय करायला पाहिजे, तर त्या ऋतूची ऋतुचर्या आणि दिनचर्या ही आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन एकदा आपल्या शरीरानुसार, आपल्या वयानुसार आणि आपल्या व्यवसायानुसार एकदा ठरवून घेतली तर त्यानुसार दिनचर्या आणि ऋतुचर्याचं पालन हे आपण करायला पाहिजे. मग मात्र त्या ऋतूत होणारे जे आजार आहेत ते आपल्याला म्हणजे त्या ऋतुचर्या जर पाळली तर त्या ह्याच्यात म्हणजे वर्ष ऋतूमध्ये वात वाढतो तर वाताचे आजार होणार नाहीत, शरद ऋतूमध्ये पित्त वाढते तर पित्ताचे आजार होणार नाहीत, किंवा वसंत ऋतूमध्ये कफ वाढतो तर कफाचे होणार नाहीत. कारण त्याची जर आपण दिनचर्या, ऋतुचर्या आणि रात्रचर्या जर पालन केली तर मात्र हे आजार पुढचे होणार नाहीत. फारच छान. सर, त्यांचा दुसरा असा प्रश्न होता की आहारात जर आपण तेल कमी जास्त वापर केला तर त्याचा गुडघ्यांवर किंवा सांध्यांवर काही परिणाम होऊ शकतो का, याविषयीचं त्यांना मार्गदर्शन हवं होतं. बरोबर, त्यांनी छान प्रश्न विचारला. सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याचदा प्रश्न असतो तेल कुठलं वापरायचं, इथून अगोदर सुरुवात करूया की ऑलिव्ह ऑइल हे कमी प्रमाणात जर वापरलं तर चांगलं, त्याच्यानंतर करडीचं तेल हे चांगलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही तेल वापरायचं ते थोड्या प्रमाणात वापरायला पाहिजे. शेंगदाणे तेल असेल हे बदलून आपण तेल वापरायला पाहिजे. तेलाचं प्रमाण हे शरीरामध्ये असायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेलापेक्षा आपल्या शरीरात जे त्यांना म्हणायचं असेल की शरीरातलं जे गुडघ्यासाठी स्नेहन असतं की कोणताही सांधा आहे किंवा जॉईंट आहे त्याचं जर उठणं बसणं चालणं व्हायचं असेल तर त्या ठिकाणी स्निग्धता पाहिजे. ही स्निग्धता तेलाच्या ऐवजी तुपातून जास्त प्रमाणात होत असते. नो डाऊट की
तेलानं वाताचं शमन होतं, पण तिथली जी स्निग्धता आहे, तिथला जो कप आहे तो तुपाने जास्त प्रमाणात राहतो. त्यामुळे देशी गाईचं तूप जर त्यांनी घेतलं भरपूर प्रमाणात तर त्यात म्हणजे दोष तर काय राहणार नाही, पण मात्र ते जे सांधे आहेत ते उठणं बसणं चालणं हे हालचाल आहे, इव्हन मेंदूचे जे विचार करण्याची जी गती आहे त्या ठिकाणी सुद्धा जे फ्रिक्शन आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला तुपाचा जास्त वापर करणं हे महत्त्वाचं असतं. तेल कोणतं वापरावं तर करडीचं तेल वापरावं, त्याच्या खालोखाल ऑलिव्ह ऑइल वापरावं आणि शेंगदाणा तेल वापरावं आणि सगळ्यात महत्त्वाचं बदलून तेल वापरावं. तेलाचं प्रमाण हे शरीरामध्ये आपल्या जेवढं कमी जाईल तेवढं चांगलं. फारच छान मित्रांनो, असेच तुम्ही प्रश्न विचारता, त्याच्यामुळे आपल्यासोबत जे तज्ज्ञ आहेत, अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे यांच्याकडून आपल्याला सहज सोप्या गोष्टी आपल्याला घरी काय करता येईल त्याविषयी मार्गदर्शन मिळतं. तर असेच फोन करून किंवा आमचा जो ईमेल ॲड्रेस आहे hello2026@gmail.com याच्यावर तुम्ही तुमचा प्रश्न आणि कार्यक्रम कसा वाटतोय हा अभिप्राय पाठवू शकता. गोडसे सर, आम्हाला हे सुद्धा सांगा की गुडघेदुखीविषयी तुम्ही सांगत होता, तर त्यामागे कारणं काय असू शकतात किंवा लक्षणं अजून काय दिसू शकतात त्याविषयी थोडं. बरोबर. कारण काय गुडघेदुखी किंवा कोणत्याही वाताचा आजार हे होण्यापाठीमागं आता आपण जसं सांगितलं की धातुक्षयजन्य एक लक्षण आहे, त्यानंतर स्रोतरोधजन्य हे एक कारण आहे, त्याच्यासोबत आघातजन्य म्हणजे स्पोर्ट इंजुरी असेल, रस्त्यावरती अपघात होत असतात ते असतील, तर हे आघातजन्य असतं. त्याच्यापुढं काय असू शकतं की व्यवसायजन्य, एखाद्याची शिफ्ट ड्युटी आहे किंवा जास्त प्रवास होत आहे किंवा उभं राहून काम करावं लागते किंवा रात्री जागरण होत असतं, तर ह्याच्यामुळे सुद्धा वात वाढतो आणि त्या ठिकाणी गुडघेदुखीसारखे आजार किंवा वाताचे आजार हे चालू होत असतात. त्याच्यापुढे जाऊन जर आणखी पाहिलं आपण तर वापर म्हणजे औषधांचा अतिशय वापर जो होत असतो, अँटीबायोटिक जे असतात त्याचा जास्त वापर असेल, स्टिरॉइडसारखे औषध असतील त्याचा जास्त वापर असेल किंवा आजकाल जे व्हॅक्सिन जास्त प्रमाणात घेतले जातात त्याच्यामुळे सुद्धा ऑटोइम्युन डिसऑर्डर होतात आणि हे वाताचे आजार आहे ते आपल्या शरीराच्या पाठीमागे लागत असतात. त्यामुळे हे एक आज महत्त्वाचं कारण होऊन बसलेलं आहे की व्हॅक्सिनेशन असेल, स्टिरॉइडसारखा वापर असेल, औषधाचा जो अतिवापर आहे त्याच्यामुळं संधिवातासारखा आजार किंवा आमवातासारखा आजार हे वाढत चाललेला आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखी पाहिलं तर काही अनुवंशिक असतात, जेनुव्हेरस असेल, जेनुव्हेलगस असेल, हे गुडघ्याचेच आहेत. त्याच पद्धतीनं बरेच अनुवंशिक आजार असतात की रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला ऑटोइम्युन डिसऑर्डर असं म्हणलं जातं की त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला दिसून येतं की हे अनुवंशिक आजार आहेत आणि त्याच्यातून गुडघेदुखीसारखे आजार हे मोठे होत चाललेले आहेत. त्याच्यानंतर अजून त्याच्या पुढे जर आपण पाहायला गेलो तर हे सगळ्यात महत्त्वाचं जे आपण म्हणतो ना की बदललेली जीवनशैली किंवा लाईफस्टाईल, ह्याच्यामध्ये फास्ट फूड असेल, जंक फूड असेल किंवा बाहेरचं खाणं असेल, उशिरा खाणं असेल, पिझ्झा बर्गरसारखं खाणं असेल, ह्याच्यामुळे शरीरामध्ये खूप प्रमाणात आम साठत जातो. हा साठलेला आम आहे तो शरीर आपल्या शक्य तेवढंच बाहेर काढतो, बाकीचा साठलेला आम तो शरीरात साठत जातो आणि जसं जसं आम साठत जाईल तसं तसं वात आहे त्याचा स्रोतरोध व्हायला लागतो. जसं जसं स्रोतरोध व्हायला लागेल तसं छोट्या छोट्या सांध्यापासून मोठे मोठे सांधे येते, आखडणे, जखडणे, उठता बसताना सुरुवातीला त्रास व्हायला लागतो आणि एकदा त्रास हळूहळू वाढत चालला की मग एकदा वेदनाशामक पेनकिलर गोळ्या मागे लागतात. ते खाऊन जर कमी होत नसेल तर इंजेक्शन घेतलं जातं आणि त्याच्या पुढे जाऊन जर त्रास व्हायला लागला तर मग डॉक्टर सांगतात की आता झीज वाढत चाललेली आहे, आता काही दिवस औषध पाहूया, नाही औषध झाले तर तुम्हाला ऑपरेशनची गरज लागेल. म्हणजे त्रास कुठून ह्या आहारातून आपल्या विहारातून कुठं जातो तो हाडाच्या झिजेपर्यंत आणि त्याच्यातून कशात रूपांतर होऊ शकतं, ऑपरेशन पण जाऊ शकतं. त्यामुळं हे जर का वेळीच रोखलं, वेळीच थांबवलं तर मग मात्र आपण ह्या मोठ्या ऑपरेशनपासून सुद्धा टळू शकतो. बरं, छान सर. सरांनी आपल्याला सहज सोप्या भाषेत विषयाचं गांभीर्य जाणीव त्याची करून दिलेली आहे की रात्री लवकर जेवण करणं किती महत्त्वाचं आहे आणि योग्य तो आहार विहार असणं किती महत्त्वाचं आहे. मित्रांनो, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र, पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी, 413208, शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे आमवात, संधिवात आणि गुडघेदुखी आणि त्यावर आयुर्वेद उपचार कसे करता येईल यासाठी आपल्यासोबत आज तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहेत. तर वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही सांगत होतात वेगवेगळी कारणं देखील आम्हाला सांगितलीत आमवात, संधिवात आणि त्याचा परिणाम गुडघेदुखीवर कसा होतो ते देखील समजून सांगितलं. तर वयानुरूप जी झीज होते तर त्याविषयी काय सांगणार? म्हणजे
त्याचा एखादा अनुभव सांगितला तरी देखील आम्हाला विषय टप्प्याटप्प्याने समजता येईल. बरोबर आहे. काय होतं की आता समजा झीज भरून काढायची म्हणजे काय होतं की बऱ्याचदा पेशंटला सांगूनच ठेवलेलं असतं की पूर्ण गुडघ्याच्या गाद्या झिजलेल्या आहेत, मणक्याच्या गाद्या झिजलेल्या आहेत आणि आता त्रास वाढलेला आहे आणि तुम्हाला आता ऑपरेशन करावं लागेल. झीज भरून काढली जाते म्हणजे काय केलं जातं, आयुर्वेदानुसार बस्ती हा उपक्रम केला जातो आणि त्याची झीज भरून काढली जाते. हे बरोबर आहे. पण ते का बस्ती केली जाते, कारण वाताचं जे स्थान आहे ते मुख्यतः काय सांगितलं जातं, वाताचे स्थान आहे ते पक्वाधानम विशेषतः असं म्हणलं, म्हणजे मोठा आतडं हे सांगितलेलं आहे. पक्वाशय कटिशक्ती शूरत्रास्ती पक्वाधानम विशेषतः. पक्वाधान म्हणजे पक्वाशय किंवा मोठा आतडं ह्याला आपण म्हणू शकतो. त्या ठिकाणी काय होत असतं की त्या ठिकाणी प्राकृत वाताची निर्मिती होत असते. प्राकृत वाताची निर्मिती त्या ठिकाणी होते आणि त्याच ठिकाणी काय असतं, पुरीशधारा कला आणि अस्थिधारा कला. जर पुरीशधारा कला जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी प्राकृत वाताची निर्मिती होणार आहे. पुरीशधारा कला म्हणजे काय की तृतीय अवस्थापाक, म्हणजे काय, थोडक्यात भूक चांगली लागली तर पचन व्यवस्थित होईल, पचन व्यवस्थित झालं तर मळ चांगला तयार होईल आणि मळ चांगला तयार झाला तर जी त्यातून शरीरातून तो मळ आहे तो प्राकृतपणे बाहेर पडेल आणि पुरीशधारा कला ही व्यवस्थित राहील. आणि पुरीशधारा कला चांगली असेल तर अस्थिधारा कला, म्हणजे आपण जर आपल्याला तृतीय वात तिथं प्राकृत तयार होतो. जर आपल्याला अस्थिधारा कला म्हणजे हाडाचं पोषण जर करायचं असेल, कारण आयुर्वेदानुसार हाडाची उत्पत्ती ही पक्वाशय आहेत म्हणजे मोठ्या आतडे होते असं मानलं जातं. त्यामुळं त्या ठिकाणी जर का ती कला चांगली असेल तर त्या हाडाचं पोषण तिथून आपण सुधारू शकतो. म्हणजे हे कशातून करायला पाहिजे, आपण व्यवस्थित आहार म्हणजे भूक लागली पाहिजे, पचन व्यवस्थित झालं पाहिजे आणि पोट व्यवस्थित साफ झालं पाहिजे. तर त्या ठिकाणी जर का आपण औषध व्यवस्थित सोडलं, त्या ठिकाणी जर का हा प्राकृत वाताची निर्मिती केली तर मग मात्र हाडाची झीज भरून येते. म्हणून ही बस्ती चिकित्सा आपण करत असतो. आजपर्यंत आपण जे ऑपरेशन टाळलेले आहेत ते ह्या जो आता मी तुम्हाला सांगितलं सिद्धांत, त्या सिद्धांतावरती आपण टाळू शकलेलो आहे. म्हणजे वात कमी करणं, झीज भरून काढण्यासाठी बस्ती देणं त्या पेशंटला आणि त्याच्यानंतर परत ते झालेली झीज आहे ते परत होऊ नये किंवा तो आजार वाढू नये, अपुनर्भव चिकित्सा असं म्हणलं जातं. ती रसायन चिकित्सा, ह्या 3 पद्धतीने आपण चिकित्सा करत असतो. आता ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर डॉक्टर साहेब, एक आपल्याला फोन आलाय तर तो आपण घेऊया आणि मग उदाहरणाकडे वळूया. चालेल. सिन्नरहून आपल्यासोबत रुपेश गुजराती आहेत, तर त्यांचा प्रश्न पाहूया. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. हा, मी रुपेश गुजराती बोलतो सर, नाशिक सिन्नर जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे की कमरेवर जी अशी शॉक लागल्यासारख्या वेदना होतात मधून मधून, तर व्हिटॅमिन B12 मुळे याचा काही परिणाम होतो का, आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन 12 मुळे कमतरतेमुळे काय काय नेमके होऊ शकते, आणि पोटाचा घेर वाढला तर गुडघे दुखते का, गुडघे म्हणजे गुडघ्यावर भार येऊन गुडघ्याच्या वेदना सुरू होऊ शकतात का, आयुर्वेदात त्याच्यात काय काय उपचार आहे, आणि दही तूप लोणी हे जे पदार्थ आपण खाल्ले गेले तर हे कोणत्या किती प्रमाणात खावे याच्यावर काही मार्गदर्शन हवे. सुंदर प्रश्न विचारलाय, काय सांगणार? कारण आजकाल जर पाहिलं ना आपण, व्हिटॅमिन B12 जे शाकाहारी आहेत त्यांच्यामध्ये प्रमाण हे खूप, शाकाहारी म्हणण्यापेक्षा मांसाहारी जर असतील तर त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12चं प्रमाण 80% कमीच असतं. त्यामुळं अंगामध्ये थकवा येणं, त्यामुळे हातापायाची जळजळ होणं, हाताला मुंग्या येणं, चमका येणं, आळस येणं, थकवा येणं, छातीमध्ये धडधड होणं, त्यानंतर बऱ्याचदा एखाद्याला उलटी मळमळ होणं अशी लक्षणं होतात आणि वजन झपझप कमी व्हायला लागतं, केस गळायला लागतात, नखं तुटायला लागतात, ही लक्षणं आहेत. स्किन ड्राय व्हायला लागते, ही त्याची लक्षणं आहेत. म्हणजे थोडक्यात अंगातलं रक्त कमी झाल्यानंतर जेवढी लक्षणं आहेत ती तेवढी त्या व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे होत असतात. आणि व्हिटॅमिन B12 हे आपल्याला शरीरामध्ये साठत नाही आहे, त्यासाठी त्याला बाहेरूनच घ्यावं लागतं. शाकाहारीमध्ये फार कमी आहेत दोष, पण त्यातलं एक चांगलं जे आहे ते म्हणजे जे आंबवलेले पदार्थ असतात त्यातून, जे तुम्ही सांगितलं ना, दही असेल, लोणी असेल, ताक असेल, तर ते आंबवलेले पदार्थातून आपल्या शरीरामध्ये जात असतं, ते सफिशियंट आहे. हे झालं व्हिटॅमिन B12च्या बाबतीत. त्यानंतर त्यांनी सांगितलं वजन वाढलं, तर वजन वाढलं की आपले गुडघे हे लोड बेअरिंग आहेत, म्हणजे आपल्या शरीराचं वजन ते गुडघे घेत असतात. त्याच्यावरती जर का भार दिला तर मग मात्र त्याचं इक्विलिब्रियम म्हणजे त्याचं काय म्हणून समतोल आहे तो ढासळतो आणि त्याच्यावरती जास्त वेळ पडल्यामुळे त्याची झीज आहे ती वाढायला सुरुवात होत असते. आणि त्यांनी अजून विचारलं की ह्याच्यामध्ये उपचार काय आहे, तर संध्याकाळचं जेवण कमी करणं, लवकर करणं आणि बाहेरचं जे फास्ट फूड आहे, जंक फूड आहे ते टाळणं. संध्याकाळी कमीत कमी संध्याकाळी तरी 5 ते 7च्या दरम्यान एकतर वरण भाकरी किंवा मुगाची खिचडी फक्त खायची. असं जर केलं 1 महिन्यामध्ये वजन कमी व्हायला कोणतीही मदत होत असते. त्यानंतर पुढचं एक कमरेवर थोडं शॉक लागल्यासारखं त्यांना तर हे व्हिटॅमिन वाटत B12 मुळे होतं. होऊ शकतं. अंगात चमका येणं, मुंगे येणं किंवा त्या ठिकाणी आग होणं, बद्धता होणं, हे ते व्हिटॅमिन B12 मुळे होऊ शकतं. त्यानंतर आपण जे मी तुम्हाला सांगत होतो ना की ह्याच्याशी रिलेटेड आहे, त्यामुळे हे उदाहरण जरी तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्यातून काय होऊ शकतं आणि काय करू शकतो आयुर्वेद, हे तुम्हाला मात्र कळू शकतं. की आपल्याकडे ह्याचे पेशंट आलेले होते, एक गुडघेदुखीचे, वय होतं जवळजवळ 60 ते 61 आसपास होतं. तर त्या ज्यावेळी आल्या त्यावेळी त्या फिरून आल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. तर त्यांचे जे हे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी सांगितलं होतं की आता ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. मग ते आपल्याकडे ज्यावेळी आले त्यावेळी पहिल्यांदा 1 महिना गेला, 1.5 महिने गेला, 2 महिने गेला, म्हणजे त्यांचा वाद कमी करून घेतला. वाद कमी झाल्यानंतर झीज भरून काढण्यासाठी
होते. त्यांना तिक्तक्षीराच्या बस्ती असतात त्या बस्ती करून दिल्या, त्यानंतर मज्जतेलाच्या बस्ती केल्या आणि त्याच्यानंतर त्या पेशंटचं हळूहळू चालणं, उठणं, बसणं, टॉयलेटला बसणं हे व्हायला लागलं. आणि त्या डॉक्टरने त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही कुठे जर गेला तर 5-6 महिन्यानंतर परत याल आणि परत माझ्याकडे ऑपरेशन कराल. पण त्या ज्यावेळी परत त्याच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आता मला व्यवस्थित उठता येते, बसता येते, इंडियन टॉयलेट म्हणजे यूज करता येते आणि मला काही त्रास नाही आता आणि व्यवस्थित व्हायला लागले. मग ते म्हणले नाही अजून बघूया किती दिवस होता येते, त्यानंतर तुम्हाला सण नाही झाला तर परत यावं लागेल. असं त्यांचं झालं. ते फॅमिली डॉक्टर रिलेशन चांगलं होतं त्यामुळे ते बोलत होते. त्यानंतर काय झालं, अचानक त्याच पेशंटला त्या एक दिवशी घरासमोरच खड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्यांना कमरेला पण हिसका बसला आणि गुडघ्याला डायरेक्ट हिट झालं आणि हिट झाल्यानंतर गुडघा थोडासा फिरल्यानंतर त्या ठिकाणी लिगामेंट टिअर गेलं. आता मात्र त्यांना पेशंटला खूप त्रास होत होता. त्यानंतर गुडघा सुजला. 2-3 दिवस त्यांना ॲडमिट केल्यानंतर त्यांचा MRI केला. MRIमध्ये सांगितलं की ACL म्हणजे लिगामेंट टिअर आहे. त्यानंतर मिडिल मेनिस्कस, अँटेरियर पोस्टेरियर हॉर्न हे दोन्ही ब्रेक झालेले आहेत आणि त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स टिअर गेलेला आहे आणि जे फ्लुइड आहे ते सगळं वरती म्हणजे गुडघ्याच्या वरती पण सूज, पाठीमागे पण सूज आणि गुडघा हलवता पण येणार, उठता पण येणार आणि बसता पण येणार म्हणजे जागेवरच तो पॅक झाला गुडघा त्यांचा. त्यानंतर त्यांनी सांगितले आता हे 10-15 दिवस आपण थांबूया, सूज वगैरे कमी आले की त्यानंतर तुमचं ऑपरेशन हे करणं गरजेचं आहे. मग अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्यांचा जो मुलगा होता तो शिक्षक आहेत ते, तर ते आले आणि त्यांनी रिपोर्ट दाखवले की म्हणजे असं आहे, आपल्याला काय करता येईल का ना, ऑपरेशन टाळता येईल का. मग मला आपण त्यांच्या अगोदर 8-15 दिवस जाऊ द्या, त्यांचं झाल्यानंतर त्यांना येऊ द्यात, आल्यानंतर नाडी परीक्षण करूया, त्यांची अवस्था पाहूया आणि त्याच्यानंतर मग काय तो निर्णय घेऊया. त्यानंतर त्या डॉक्टरांना सांगितलं की आम्हाला आत्ताच ऑपरेशन करायचं नाही असं तसं. त्यानंतर ते आल्यानंतर मी पाहिलं आणि त्यांना सांगितलं की फक्त डॉक्टरांना सांगा 3 ते 4 महिने आपल्याला पोस्टपोन करता येतं म्हणजे पुढे ढकलता येतं का पाहते. मग त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर त्यांचं परत तेच होतं डॉक्टरांचं म्हणणं की 3 नाही 4 महिने नाही 6 महिने जाऊ दे पण तुम्हाला ऑपरेशन हे करावंच लागणार आहे. आणि त्या पेशंटचं म्हणणं होतं की तुम्ही काही करा पण मला ऑपरेशन हे टाळायचं आहे. मग मात्र त्या पेशंटचे जे ट्रीटमेंट केली त्या ट्रीटमेंटमध्ये रुक्षण पहिल्यांदा सुरुवातीला चालू केलं. रुक्षण चालू केल्यानंतर सूज कमी यायला लागली, ठणका कमी यायला लागला तिथला. त्यानंतर तिथले जे इन्फ्लेमेशन म्हणतो म्हणजे ताप असेल, तिथला शोथ असेल ते सगळं हळूहळू कमी यायला लागलं. जसं वात कमी यायला लागलं तसं आजाराची लक्षणं आहे ती कमी यायला लागली. मग मात्र त्यानंतर त्या ठिकाणी जी शिरागत आणि कंडागत वाताची जी आपण तुम्हाला सांगितली ट्रीटमेंट लिगामेंट टिअरसाठी ती ट्रीटमेंट करायला चालू केली. त्या ट्रीटमेंटने जशा बस्ती चालू झाल्या, जानू बस्ती चालू झाल्या, त्या ठिकाणी लीच लावली गेली म्हणजे जळूची ट्रीटमेंट चालू केली. अशा एक उपचार करत गेल्यानंतर त्या पेशंटला साधारण 3-3.5 महिन्यामध्येच पेशंटच्या ज्या वेदना होत्या त्या तर पूर्णच गेल्या, उठणं बसणं हे व्यवस्थित व्हायला लागलं. त्या गुडघ्यामधली जी काय हे क्रॅम्प्स यायच्या त्या क्रॅम्प्स बंद झाल्या. फक्त मधून सूज येणं आणि पूर्ण लोड आहे ते घेता येत नव्हतं. मग तशा कंडिशनमध्ये परत आपण MRI केलं. MRIमध्ये तिथलं जे फ्लुइड होतं ते पूर्ण गेलेलं होतं. त्यानंतर जो कॉम्प्लेक्स टिअर गेलेला होता ते थोडं जुळायला सुरुवात झाली होती. तो पूर्ण भरलेला नव्हता. पण त्याची जी लवचिकता किंवा जी ताकद होती ना लिगामेंटची आणि त्या ह्याची मेनिस्कसची ती जास्त वाढलेली होती. त्यानंतर स्नायूचं बल आहे ते वाढलेलं होतं. त्यामुळे पेशंटला तो आधाराने व्यवस्थित चालत होता. आणि त्याच्यानंतर साधारण 7 ते 8 महिन्यानंतर पेशंटचा परत MRI केला आणि पेशंट त्यावेळी मात्र कुठल्याही ह्याच्याशिवाय म्हणजे वॉकरशिवाय किंवा कुठल्याही काट्याशिवाय विना आधार तो पेशंट व्यवस्थित चालत होता. ऑपरेशन मात्र नक्की टळलं होतं. पेशंट जास्त चालल्यानंतर दुखत होतं, वेदना होत होतं. त्यानंतर आतमध्ये पाहिलं तर त्या पूर्ण जी मेनिस्कसची जी टिअर होता तो पूर्ण काय भरून आलेला नव्हता. पण तो पेशंट व्यवस्थित चालत होता, उठत होता, बसत होता आणि खाली उठणं बसणं चालू होतं. आणि आता मात्र ते पेशंट हक्कानं सांगू शकत होते त्यांच्या डॉक्टरांना की मला आता काही जरी झालं तर माझं ऑपरेशन हे 100% टळलेलं आहे. म्हणजे सांगायचं हेतू हाच की पेशंट आला होता कुठल्या कारणासाठी झालं, त्यांचं वय होतं 60-61 आणि ह्या वयातसुद्धा त्यांचं लिगामेंट टिअर आपण हा भरून काढू शकत असतो आणि त्यांचं ऑपरेशन हे टाळू शकतो. हे यातून मला तुम्हाला सांगायचं होतं. फारच छान मित्रांनो, असेच तुम्ही प्रश्न विचारा आणि त्याच्याशी संलग्न सरांनी त्यांच्या दवाखान्यातल्या रुग्णाचा अनुभव देखील आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तर डॉक्टर साहेब, हे ऑपरेशन टाळण्याविषयी तुम्ही सांगितलं, पण ते किती वयापर्यंत आपल्याला टाळता येतं किंवा एखाद्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तरीसुद्धा तो त्रास होतोय, समजा गुडघेदुखीचा त्रास, ऑपरेशन झाले तरी त्रास होतोय, तर अशामध्ये तुम्ही म्हणा किंवा आयुर्वेद शास्त्रामध्ये काय उपाययोजना आहेत त्याविषयी थोडं सविस्तर सांगा मला. बरोबर आहे. कसं असतं, शास्त्र बदललं की त्याच्या मर्यादा बदलतात, लिमिटेशन्स हे चेंज होत असतात. त्यामुळे ज्यावेळी आयुर्वेदशास्त्राकडे येतो त्यावेळी पेशंट सांगतो की बाबा गुडघ्याचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, ह्याचा त्रास आहे किंवा डॉक्टरने हे ऑपरेशन सांगितले. किंबहुना काय होतं की बऱ्याचदा फिरून पेशंट आलेला असतो, तो डायरेक्ट सांगतो की मला आता ऑपरेशन सांगितलं आणि तुम्ही कसं टाळला. तर त्यावेळी काय केलं जातं की ह्याचा अगोदर आजार पाहिला जातो, म्हणजे हा आयुर्वेदानुसार कुठला आजार आहे, म्हणजे हा तो एक लक्षण म्हणून आहे गुडघेदुखी का तो आजार म्हणून आपल्याकडे आलेला आहे
हे अगोदर पहिल्यांदा पाहिलं जातं. म्हणजे तो परत दुसरं पाहिलं जातं की हा स्रोतरोगजन्य आहे का धातुक्षयजन्य आहे. म्हणजे जर आपल्याला त्याचं निदान कळलं, म्हणजे तो कशामुळे झाला आहे, कशातून उत्पन्न झालेला आहे आणि पुढे जाऊन काय होऊ शकते हे जर कळलं आयुर्वेदिक पद्धतीनं, तर त्याची ट्रीटमेंट ही आयुर्वेदिक पद्धतीने होत असते. डॉक्टरने त्याला काही जरी सांगितलेलं असेल, ऑपरेशन कंपल्सरी जर केलेलं असेल तरी सुद्धा त्याचा रिझल्ट हा चेंज होऊ शकतो. आणि ह्या आता जसं म्हणलं तुम्हाला की ह्याला काही लिमिटेशन नसतं. 60 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल किंवा 80 वर्षाचा एखादा व्यक्ती असेल आणि समजा त्याचं अगोदर जर ऑपरेशन झालेलं असेल तरी काय होऊ शकतं हे मी तुम्हाला जे मग सांगितलं होतं एका उदाहरणातून, तो त्या मुलाचं उदाहरण जे सांगितलं होतं तुम्हाला की त्याचं एकदा ऑलरेडी ऑपरेशन झालेलं होतं, त्याचं ऑपरेशन करूनसुद्धा त्याला त्रास होत होता. हे आपण त्या लहान जरी असेल तरीही टाळू शकतो. आणि एखादा 70-80 वर्षाचा जरी एखादा वृद्ध व्यक्ती असेल आणि त्याचं ऑपरेशन झालेलं असेल तरीसुद्धा त्रास होत असेल तरीसुद्धा ते आपण ऑपरेशन हे ऑपरेशननंतर जो होणारा त्रास आहे तो टाळू शकत असतो. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर ठाण्यातलं मी तुम्हाला ओपीडीतल्या पेशंटचं उदाहरण देईल. आपल्याकडे म्हणजे त्यांच्या मिसेस आल्या होत्या अगोदर. त्यांचं वय जवळजवळ 70-72च्या आसपास वय होतं त्यांचं. आणि ते ज्यावेळी आले त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की एका गुडघ्याचं पहिल्यांदा सुरुवातीला त्रास झाला, एका गुडघ्यामध्ये दुखणं, उठणं, बसता, चालायला त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर हळूहळू दुसऱ्या गुडघ्याचा त्रास चालू झाला. वजन जसं त्यांना कसं व्हायचं की पायऱ्या वरून खाली उतरायचं, चढायचं म्हणलं की त्रास व्हायचा. आणि घरात जर बसून राहिलं की वजन वाढायचं. त्यामुळे त्यांचं असं होतं की बसलं तर वजन वाढतंय, चाललं तर गुडघे दुखतात, ठणकतात आणि रोज गोळ्या खायच्या म्हणजे वेदनाशामक गोळ्या खाल्ल्याशिवाय त्यांना त्रास कमीच होत नव्हता. आणि गोळ्या किती दिवस खायचं, एक दिवस जरी बंद झाले की दुसऱ्या दिवशी दुखणं चालूच व्हायचं. त्यावेळी त्यांच्या आपल्या एका पेशंटनेच त्यांना सांगितलं, त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहत होते, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा जाऊन पाहून तर घ्या की डॉक्टरांनी असं. मग त्यांचंही तेच म्हणणं होतं की माझं आता 70-72 झाले वय, आता काय होणार आहे, आता काय गुडघे हे ते बदलायला तर सांगतील, आता कसं कमी होणार, अशा बऱ्याच शंका घेऊन ते आल्यानंतर मात्र ज्यावेळी आपण त्यांना चेक केलं आणि हे जे होतं ते धातुक्षयजन्य होतं. धातुक्षयजन्य करण्यासाठी त्यांना मग स्नेहन, स्वेदन, शमन आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना सहचर्याच्या बस्ती चालू केल्या. त्यांना सहचर्याची बस्ती जसं जसं त्यांना जायला लागल्या सहचर्या तेलाच्या, तसं तसं त्यांच्या ज्या गुडघ्यातल्या जे वेदना होता, ठणका होता, जे घासत होतं म्हणजे गुडघ्या त्यांच्या एकाला एक जो गुडघा घासत होता तो कमी यायला लागला. आणि त्यानंतर साधारण 4-5व्या महिन्यामध्ये त्यांना जाणवायला लागले की आता आपल्याला उठता येते, बसता येते आणि पायऱ्या चढताना उतरताना जो पूर्वी त्रास होता तो होत नव्हता. त्यानंतर त्यांना पत्ते असं दिले की जवळजवळ एका महिन्यामध्ये 2-3 किलो वजन कमी होत जाईल. साधारण 10 ते 12 किलो त्याचं वजन कमी झाल्यानंतर तो पेशंट आहे तो व्यवस्थित उठायला लागला, चालायला लागला आणि फिरायला लागला. मग मात्र त्यांनी त्यांच्या घरच्यांचं सांगितलं की माझ्या मिस्टरांना पण हाच त्रास होता आणि त्यांचं दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, आता ह्यांना काय करता येईल. मग ज्यावेळी ते आपल्याकडे आले त्यावेळी त्यांची परत ह्याच पद्धतीने सामवाताची ट्रीटमेंट केली. सामवाताची ट्रीटमेंट जसं केलं, कारण आयुर्वेदामध्ये दीपन, पाचन, वृक्षण ह्या 3 गोष्टीला फार महत्त्वाचं आहे. हे जर केलं तर त्या गुडघ्यावरचा जो लोड आहे तो 50% तिथंच कमी होत असतो. वृक्षण म्हणजे त्या शरीरातला जो काही अपचित मेद आहे तो कमी करणं, त्याच्यानंतर वात आहे तो कमी करणं, वात कमी करण्यासाठी अनुलोमन चिकित्सा केली जाते आणि त्याच्यानंतर त्या झीज भरून काढण्यासाठी बस्तीची चिकित्सा केली जाते. अशा 3 टप्प्यातून आपण ज्यावेळी त्या पेशंटची चिकित्सा करतो त्यावेळी 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्येच पेशंटचं काय होतं, गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल ते कमी यायला लागते, उठायला, बसायला, चालायला यायला लागतं. आणि त्यानंतर हळूहळू तो पेशंट आहे तो काठीवरनं वॉकरवरून परत विना आधार अशा पद्धतीने हळूहळू चालायला लागतो. तर ह्या पेशंटचा जो त्रास होता ना तो जवळजवळ 60 ते 70% आपण कमी करू शकलो. ऑपरेशन झालेलं होतं आणि त्या पेशंटचे उद्गार असे होते शेवटी झाल्यानंतर की पहिल्यांदाच तुमच्याकडे आला असतो तर ही ऑपरेशनची वेळच आली नसते. म्हणजे आयुर्वेद काय करू शकतो आणि कुठल्या वयापर्यंत करू शकतो हे ह्याच्यातून तुम्हाला सांगायचं होतं मला. फार छान सर. सहज सोप्या भाषेत आपल्याला भारतीय आयुर्वेद शास्त्रामध्ये किती उपचार, किती पर्याय उपलब्ध आहेत त्याविषयी आपल्याला सांगतायत. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपला आवडता कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. चर्चा सुरू आहे संधिवात, आमवात आणि गुडघेदुखीविषयी आणि आयुर्वेद उपचार याविषयी आणि तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहेत. सर, संधिवाताविषयी देखील आम्हाला एखादं उदाहरण देऊन समजावा जेणेकरून आम्हाला विषय चांगल्या प्रकारे कळेल. बरोबर आहे.
काय होतं की ज्यावेळी पेशंट आलो तो संधिवाताचा आहे आमवाताचा हे डॉक्टरचं हे असतं ॲक्च्युली कर्तव्य असतं की त्याला झाले काय, कशामुळे झालं हे, तो काय घडलेला आहे आणि ते वात आहे तो कशामुळे वाढलेला आहे, हे जर त्या व्यक्तीचं निधन झालं ना, कारण तो येत असतो तो गुडघे दुखतात, कंबर दुखते, पाय दुखतात असं सांगूनच येत असतो. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर एक 30-32 वर्षाची ह्याचे आपल्या दादरच्या ओपीडीतली पेशंट सांगतो मी तुम्हाला की 30-32 वय त्या महिलेचं वय होतं आणि त्यांना त्रास चालू झाला होता तो म्हणजे गुडघेदुखीचा त्रास हळूहळू वाढत गेला. एकाचा दुसरा दोन्ही गुडघे दुखायला चालू झालं, त्यानंतर कंबरदुखी चालू झाली, त्यानंतर अंगदुखी चालू झाली आणि सगळी आमवातासारखी त्यांना लक्षणं चालू झाली. आणि त्रास काय व्हायचा तर उठता बसता कटकट आवाज यायचा गुडघ्यामध्ये आणि सगळी लक्षणं आहे ती आमवाताची लक्षणं होती वरती. मग ते पेशंटनं 1 डॉक्टर 2 डॉक्टर 3 डॉक्टर असं 4-5 ठिकाणी फिरल्यानंतर त्यांना आपल्या एका पेशंटने सांगितलं की असं तुम्ही एकदा ह्यांची ट्रीटमेंट घेऊन पहा. मग ती ज्यावेळी आपल्याकडे आली त्यावेळी त्यांनी विचारायला चालू केली मला कुठला आजार हे अगोदर सांगा, म्हणजे संधिवात आहे का आमवात आहे का हे, कारण त्यांनी बरेच ह्याच्यावरती गुगलवरची किंवा आपण म्हणतो ना की ह्याच्यावरती गुगलवरती भरपूर सर्च केलं होतं, बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन त्यांना बरीच माहिती झालेली होती. मग हा आजार कुठला आहे, मग मला तुम्ही कुठली ट्रीटमेंट देणार, काय देणार, म्हणजे बऱ्याच शंका विचारून त्यांनी शेवटी समाधान करून घेतलं आणि ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आमवाताची आपण त्यांना म्हणजे सामवाताची ट्रीटमेंट चालू केली. जसं शोधन आपण शमन करतो, रुक्षण करतो, ह्या पद्धतीने चालू केलं. रुक्षण चालू केलं तसं त्यांचं इतर सांध्यातलं जे दुखणं होतं ते कमी आलं, अंगातला ताप आहे तो कमी आला होता. आपलं निदान जे होतं त्यांचं पक्वशेगतवात, तर त्यांची लक्षणं होती पक्वशेगतवात म्हणजे काय, त्यांना पोट साफ होत नव्हतं, लघवी पूर्ण साफ होत नव्हती, पिरियडचा त्यांना त्रास होत होता, म्हणजे पाळी वेळेवर न येणं, त्यानंतर केस गळायला चालू होत होते, त्यानंतर पिंपल्स यायच्या, पाळी उशिरा यायची, अंग वजन आहे ते वाढत चाललेलं होतं, त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होत होता, गुडघे कटकट वाजत होते. अशा पद्धतीने त्यांना एक त्रास होत होते. जसं जसं त्या वाताचं कमी झालं, वाताचं अनुलोमन झालं, तसं पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं, मल व्यवस्थित साफ व्हायला लागला आणि पिरियड आहे तो त्यांचा व्यवस्थित यायला लागला. जो दुखणं होतं कंबरदुखी, पायदुखी, पिरियडच्या वेळी डोकेदुखी हे कमी झालं, पिंपल्स येणं हे कमी झालं. पण गुडघ्याचा जो आवाज आहे ना, कटकट आवाज यायचा तो काय त्यांचा बंद होत नव्हता. त्यानंतर परत औषध दिली त्यांना, परत हे केलं, पाचन केलं, बस्ती केल्या, तरी पण तो काही आवाज कटकट कमी येत नव्हता. जो 6 महिने झाले तरी तो आवाज काही कमी येत नव्हता. आणि सगळ्यात शेवटी मग मात्र आपण त्यांना सहचर्यादी तेलाच्या बस्ती सलग 30 दिवस 30 ml द्यायला चालू केल्या आणि साधारण 40-42 दिवसानंतर त्यांचा जो आवाज आहे तो पूर्णपणे कमी झाला. म्हणजे पेशंट आला होता कुठला आमवाताचा, त्यानंतर परत ते जे निदान झालं होतं, कारण झीज होऊन त्या ठिकाणी वात जो वाढलेला होता त्या वाताचं शमन करण्यासाठी फक्त 1-2दा देऊन बस्ती देऊन उपयोग झालं नव्हतं. तर ती जवळ 40-42 दिवसानंतर त्या पेशंटचा त्रास आहे तो पूर्ण कमी झाला. म्हणजे पेशंट पूर्णपणे आपण आमवातातून संधिवातातून त्याच्या आवाजातून पूर्णपणे बाहेर काढलाच. आणि ह्याच्यासोबत जे मग सांगितलं होतं की आमवात हा फक्त गुडघ्यापुरता किंवा सांध्यापुरता मर्यादित नसतो, तर तो सिस्टमिक असतो. म्हणजे त्यांचा पाळीचा त्रास, त्यांचा पोटाचा त्रास, त्यानंतर इतर जे त्यांच्या शरीरामध्ये सांध्याचे त्रास होते ते सगळं आयुर्वेदातून घालू शकलो. हे आयुर्वेदाचं थोडक्यात हे आहे. फारच छान सर, तुम्ही अनुभव सांगितल्यामुळे आम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळत आहे. सर, आपल्याला थोडा वेळ बाकी आहे, त्याच्यात आपल्याला सदुपयोग करायचा आहे, त्यासाठी एक रॅपिड फायर राऊंड खेळूया. पहिला प्रश्न सर असा असेल त्याच्यामध्ये की सर मग कुठल्या पेशंटना किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करायचा पेशंटला सल्ला देतो त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्ही. ज्यावेळी जे गुडघ्याची जी झीज आहे, जी झाली म्हणतात किंवा खुर्च्या झिजल्या म्हणतात, गाद्या झिजल्या म्हणतात, ती जर का दोन्ही मिडल साईडची आणि लॅटर साईडची अशा 2 खुर्च्या असतात, त्यातले जो मिडल साईडचे जो 70-80% झीज झालेले आणि लॅटरल साईडची पण 50%च्या पुढे जर झीज गेलेली असेल तर मग मात्र ह्या पेशंटला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. डायरेक्ट फ्रॅक्चर झालेला असेल, ॲक्सिडेंट झालेला असेल, पूर्ण कंप्लीट टिअर गेलेला असेल तर मात्र ह्या ठिकाणी आपण त्यांना ऑपरेशनचा सल्ला देतो. वयानुसार, अवस्थेनुसार, आजारानुसार त्यांना सल्ला दिला जात नाही. तर त्यावेळची जी कंडिशन असते पूर्णच कंप्लीट गेलेलं असेल तर त्या ठिकाणी काय करता येत नाही, मग मात्र त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. आणि चिकनगुनियाविषयी सर आम्ही ऐकतो, तर चिकनगुनिया बरा होतो का? हां, बरं झालं विचारलं तुम्ही हे. कारण चिकनगुनियामुळे काय होतं की सगळ्यात जो त्याचा चिकनगुनिया म्हणजे ज्वर आहे, ते एका डासामुळे, तर हा जो ज्वर आहे किंवा हा जो ताप आहे तो लवकर निघत नाही. काही पेशंटमध्ये 10 वर्षापर्यंत त्याची लक्षणं राहतात आणि त्यामुळे संधिवात होणं, त्यामुळे आमवातासारखी लक्षणं होणं आणि गुडघ्याची झीज होणं. तर ते आयुर्वेदानुसार एक विष आहे, कीटक विष आहे. त्या कीटक विषयाची जर ट्रीटमेंट केली तर तो ताप कमी होतो. तो ताप जर कमी केला तर शिरागतवात, खंडागतवात कमी होतो आणि चिकनगुनिया हा कायमचा आपण कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे झालेली झीज मात्र परत भरून काढता येते. ओके, फारच छान सर. आणि अंकायलोसिंग स्पॉन्डिलोसिस विषयी पण आम्ही ऐकतो, तर त्याच्यासाठी आयुर्वेद शास्त्रात उपचार आहेत का? हो, काय सांगा? हो, बरोबर. आणि हा खूप त्रासदायक आहे. ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहे. अँक्लोजिंग स्पॉन्ड HLA-B27 पॉझिटिव्ह येतं आणि त्यानंतर हा त्रास वाढत जातो. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत हा कुणालाही होऊ शकतो. ह्याची ट्रीटमेंट मात्र अशक्य नाही आहे.
त्रासदायक आहे, कष्टदायक आहे. ह्याला आयुर्वेदानुसार रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, हाडापर्यंत म्हणतो, तसं हा शुक्रापर्यंत गेलेला वात असतो. त्यामुळे शुक्रापर्यंत गेलेला वात जर आपण त्याचा पूर्ण हे केला, शुक्रागत वातापर्यंतची जर का चिकित्सा केली तर हा पेशंटजवळ 80-90% आपण बरं करतो. साधारण 1 वर्ष ते 1.5 वर्ष लागतं, पण ह्याची ट्रीटमेंट हे होत असते. अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस आयुर्वेदानुसार 80-90% आपण कंट्रोलमध्ये करू शकतो आणि ते वेदना मात्र पूर्णपणे मुक्त करू शकतो ह्या पेशंटला. सर, थोडक्यात आम्हाला अँकोलोसिक स्पॉन्डिलिसिसचे एखादं उदाहरण काही देता आलं किंवा एखादा थोडक्यात अनुभव सांगता आला तर थोडक्यात. किती साधारण 18-19 वर्षाचा मुलगा होता. तो रात्री आपल्याकडे आला होता. तो की रात्री पाठ टाकली की दुखते, पाठ टाकली की दुखते एवढंच सांगायचा आणि इतकं दुखते म्हणायचं की म्हणजे तो रडायचा अक्षरशः. तो 18-19 वर्षाचा मुलगा. मग ज्यावेळी त्याला चेक केलं आपण, अंदाज आला आणि त्यानंतर चेक केलं तर HLA-B27 त्याचं पॉझिटिव्ह होतं, हाय होतं आणि त्याचं CRP ते पण त्यामध्ये हाय होतं, जवळजवळ 80-82च्या आसपास त्याचं CRP होतं. मग मात्र ह्याला आयुर्वेदानुसार वात कमी करणं म्हणजे हे करणं, त्या शरीरातलं वात कमी करणं आणि झीज भरून काढणं आणि त्यामध्ये जे स्पाईन असतो तो बांबू स्पाईन म्हणतात त्याला, म्हणजे कडक व्हायला लागतो. तर ह्या ठिकाणी जी हे आहेत ट्रीटमेंट जी आहे ती शुक्रगत वाताची जी मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने ट्रीटमेंट असते. म्हणजे काय केलं जातं, मध्य तेलाच्या ह्यामध्ये बस्ती दिल्या जातात, त्यानंतर पोटातनं दीपन केलं जातं, पाचन केलं जातं आणि रसाचं, रक्ताचं, मांसाचं, मेदाचं, अस्थिचं, मज्जेचं ह्या सगळ्याचं एक धातूचं पाचन करत 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 त्या ठिकाणी शमन, शोधन, बसते आणि सगळ्यात शेवटी रसायन चिकित्सा ह्यामध्ये केली जाते. त्यामध्ये लेपन म्हणजे लेप असतात, त्यानंतर त्या पाठ बांधण्यासारखा उपचार असतो, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जलोकाचा वापर केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं विषाचा, त्यानंतर जीर्ण ज्वराचा त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि ह्याची संयुक्त ट्रीटमेंट म्हणजे डोस कमी जास्त होऊ शकतात, ह्याची संयुक्त ट्रीटमेंट ज्यावेळी आपण करतो त्यावेळी 1-1.5 वर्षानंतर ह्या पेशंटला हा जवळजवळ 80-90% वेदनेतून आपण बाहेर काढू शकतो. फारच छान. सर, तुम्ही थोड्या वेळापूर्वी अनुवंशिक जे आजार असतात त्याविषयी देखील सांगितलं, तर आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याच्यामध्ये उपचार आहेत का? बरोबर आहे, आयुर्वेदामध्ये उपचार आहेत. हे म्हणजे तो बाळ जन्माच्या अगोदरच काय केलं जातं, समजा दोघांनाही आई वडील दोघांनाही वाताचा त्रास आहे तो पुढच्या व्यक्तीला होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यांची बीज संस्कार ही ट्रीटमेंट असते. म्हणजे ज्यांना चान्स घ्यायचा, दोघांनाही त्रास आहे किंवा अनुवंशिकतेमध्ये आईला आहे, आजोबाला आहे, वडिलाला आहे असं जर असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे की बीज संस्कार ही जी चिकित्सा आयुर्वेदातली ती घ्यायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे की चान्स घेण्याच्या अगोदर दोघांनी शरीराची शुद्धी करून घ्यायला पाहिजे. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ह्या पद्धतीने जर का शरीराची शुद्धी करून घेतली तर जे अनुवंशिक आजार असतात, आपले पिढ्यानपिढ्या येणारे जे दोष असतात ते त्यात निघतात आणि हे संधिवात आमवातापासून जे बरेच जे आहे म्हणजे आपण काय क्रोमोझोम किंवा जे लिंक्ड डिसीज म्हणतो आपण ते टाळू शकत असतो. तर ही बीज संस्कारची ही ट्रीटमेंट जी आहे ती मात्र आयुर्वेदामध्ये आहे उपलब्ध. तिचा ज्यांना त्रास आहे किंवा ज्यांची मुलं 1, 2, 3 मुलांना त्रास होतोय तर त्यांनी मात्र बीज संस्काराची जवळच्या तज्ज्ञ वैद्याकडून ट्रीटमेंट घ्यायला काही हरकत नाही आहे. सर, रॅपिड फायर राऊंडमध्ये पुढला प्रश्न आमवाताशी म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसशी निगडीत आहे, तर पूर्ण बरा होऊ शकतं का सर? त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर आहे, कारण बऱ्याच जणांच्या मनात असतं की हे ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे, ह्याची कारणं माहीत नाही, त्याचं ॲलोपॅथी किंवा इतर कुठल्याही शास्त्रामध्ये त्यात असं लिहून ठेवलेलं आहे की ह्याच्यावरती ट्रीटमेंट नाही. पण आयुर्वेदामध्ये आमवाताचा जो त्रास आहे तो आम कमी करणं, वात कमी करणं, झीज भरून काढणं ह्या पद्धतीनं आणि रसायन चिकित्सा करणं ह्या 3 पद्धतीने गेलो तर आपण आमवाताचा त्रास पूर्णपणे बरा करू शकतो आणि त्यातून झालेली झीज आहे ती पूर्णपणे भरून काढू शकतो. त्यामुळे हा त्रास कायमचा बरा होऊ शकतो, हे आयुर्वेदामध्ये शक्य आहे. आणि सर, लहान मुलांमध्ये कधी कधी आपण बघतो संधिवाताचा त्रास, तर त्यामागे थोडक्यात काही कारणं असू शकतात आणि उपचार किंवा त्यांनी आहार विहार कसा ठेवावा त्याविषयी थोडक्यात. छान प्रश्न विचारलात, कारण आजकाल काय होतं एकच मुलगा असतो किंवा 2च असतात आणि त्याला खाऊ पिऊ जास्त घातलं जातं. अतिप्रमाणात दूध असेल, फळ असेल, चॉकलेटसारखे असतील, बिस्किटसारखे असतील किंवा सकाळ सकाळ उठलं की त्याला जीव घातलं जातं म्हणजे त्याची भूक आहे का नाही न पाहता घातलं जातं. त्यामुळे शरीरामध्ये ते आम तयार होतो. जेवढं आम त्या शरीरामध्ये तयार होत जाईल तसं तसं ते मूल काय होतं की जे लक्षणं सांगितले आमाचे श्रोतरोध, गौरव, बलभ्रंश, अनिल मूर्ता ही सगळी लक्षणं म्हणजे तो आळस येतो, थकवा येतो, पेंग येतो, जड होतो, झोपतो सारखं, डोकं चालत नाही असं होतं. ही सगळी लक्षणं आहे ती त्या आमाची लक्षणं आहेत. त्या शरीरामध्ये आम साठत जातो. त्यामुळे त्या बाळाला, आईला आणि वडिलांना सगळ्यात महत्त्वाचं पत्ते की त्या बाळाला ज्यावेळी भूक लागेल त्यावेळी त्याला द्यायला पाहिजे. बाहेरचं जे फास्ट फूड असेल, जंक फूड असेल किंवा बेकरी आयटम असतील, चॉकलेट असतील, बिस्किट असतील ह्या गोष्टी त्या बंद करायला पाहिजे आणि जो काय पोळी भाजी भात, वरण भात असा जो आहार आहे तो द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रोज थोडं तरी त्याला चालणं, फिरणं आणि हे शक्य नसेल तर त्याला हे करायला लावणं म्हणजे खेळ, सायकलसारखा खेळ असेल किंवा कॅरमसारखा खेळ असेल, बाहेरचे जे आपण म्हणतो ना ग्राउंडवरचे जे खेळ आहेत ते त्या मुलाला मोबाईलच्या ऐवजी ते त्याच्या हातात जर दिलं तर शरीरामध्ये त्याच्या आम साठणार नाही आणि जो साठलेला आम आहे तो त्या खेळातून त्याचा तो शरीरातला जो आम किंवा जो अपचित मेद असतो तो कमी होतो. कारण नुसतं जरी व्यायाम केला तर असं म्हणलं जातं की जो काही मेद आहे साठलेल्या शरीरामधला तो कमी होतो आणि शरीरात एकदम चपळ राहतं. त्यामुळं त्या मुलाला जे बाहेरचं खाणं आहे ते बंद करायला पाहिजे, घरातले जे खाणं आहे ते द्यायला पाहिजे. सर, जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार?
संधिवात असू द्या, आमवात असू द्या किंवा गुडघेदुखीचा कुठलाही त्रास असू द्या, संधिवातातून आमवातून गुडघेदुखीपर्यंत हे प्रकरण जाऊ शकते, हे नक्की आहे. पण जर का तुम्ही वेळेच ट्रीटमेंट घेतली तर आमवात असू द्या, संधिवात असू द्या बरा होऊ शकतो. आणि वय कुठलंही असू द्या, वय कितीही झालेलं असू द्या, अवस्था कोणतीही असू द्या, तरीसुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर घेतली तर कोणतंही ऑपरेशन आपण नक्की टाळू शकत असतो. त्यासाठी एकदा तरी आपण सेकंड ओपिनियन म्हणून तरी आयुर्वेद जे आपल्या जवळचे तज्ज्ञ वैद्य आहेत त्यांचा तुम्ही सल्ला जरूर घ्यायला पाहिजे. मग मात्र तुमचा कुठलाही त्रास होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाताचा जर आजार होऊच नाही असं आपल्याला अगोदर वाटत असेल तर सकाळी लवकर उठणे, अंगाला तेल लावणे, तेलाची मालिश करणे आणि थोडा तरी व्यायाम करणे, योगासनं करणे, 2 टाईम वेळेवर आहार घेणे, सगळ्यात महत्त्वाचा आहार संध्याकाळचा कमी असावा. अशा पद्धतीने जर का केलं आणि जी दिनचर्या ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये सांगितली ती जर पालन केलं तर फक्त संधिवात आमवात ह्याच्यापासून नाही तर आपलं हे जे आयुष्य आहे ते अजून सुंदर होऊ शकतं, निरोगी होऊ शकतं, दीर्घायू होऊ शकतं आयुर्वेदाच्या माध्यमातून. फारच छान सर, तुम्ही व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात, त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, यासाठी आम्ही पुढील भागात एक नवीन विषय घेऊन येणार आहोत. आपल्या भेटीला पात्र आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी. 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com.